मित्रांनो, डोळ्यात अंजन घालणारं सत्य आज मी तुम्हाला शेअर करतोय. म्युच्युअल फंडामध्ये खूप मोठ्या वेगाने लोक भारतातले इन्व्हेस्टमेंट करतायत. जे स्वतःचे स्वतः इन्व्हेस्टमेंट करतायत, त्यातले साधारणपणे 80% पेक्षा जास्त लोक वर्ष 2 वर्षाच्या आत आपली इन्व्हेस्टमेंट थांबवतायत किंवा काढून घेतायत. मला हे कळत नाही मित्रांनो, की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला हे माहीत असतं ना, की आपण मार्केटमध्ये पैसा घालतोय आणि कुठलाही बाजार, कुठलंही मार्केट हे एका विशिष्ट अशा पद्धतीने चालतं आणि ती पद्धत म्हणजे कधीतरी भाव वरती जाणार, कधीतरी भाव खालती येणार. असं जगात आत्तापर्यंत कुठेच एकही मार्केट नाही, की जे फक्त वरच्याच दिशेनं चाललंय किंवा फक्त खालच्याच दिशेनं चाललंय. मग हे मार्केटचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. मार्केटचं एक खूप महत्त्वपूर्ण लक्षण आहे. आणि हे लक्षण विचारात घेऊनच आपण इन्व्हेस्टमेंट केली होती ना. मग असा विचार करून जर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर मग तुम्ही बंद का करता? आणि मग बंद करता आणि तुम्हाला जे काही नफा मिळवायचा आहे, तो नफा तर मिळतच नाही, उलट तोटा होतो. कारण की तुम्हाला कुठलीही गुंतवणूक खरोखरच वाढवायची असेल, तर त्याला वेळ देणं हा एकमेव त्यावरचा महत्त्वाचा मार्ग असतो. जगातले सगळ्यात मोठे जे गुंतवणूकदार आहेत, वॉरन बफे असतील किंवा भारतातले राकेश झुनझुनवाला असतील किंवा कोणीही घ्या, या सगळ्या लोकांनी काय केलं होतं? तर मार्केटमधले हे चढ-उतार जे आहेत, ते चढ-उतार सहन केले होते. ते त्या ठिकाणी त्याला पाहिलं होतं उघड्या डोळ्याने आणि मग ठराविक कालावधी जाऊ दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरती चक्रवाढ व्याज पद्धतीने गुंतवणूक वाढली आणि मग त्यांना एवढे मोठे पैसे मिळाले. हे सगळे पैसे मिळण्याचं कारण त्यांचा पेशन्स आहे आणि त्यांनी दाखवलेली त्या ठिकाणी सिलेक्शनमधली योग्य ती रीत आहे. म्हणजे तुम्ही बंद करता कारण तुम्हाला कळत नाहीये की काय करावं. मग तुम्हाला कळत नाही काय करावं, तर तुमचं काम काय होतं? तुमचं काम होतं ज्याला कळतंय त्याचं मार्गदर्शन घ्यावं. मग तसं मार्गदर्शन घ्यायचं नसेल, तर मग स्वतः तेवढा अभ्यास करावा, तेवढ्या लेव्हलचा अभ्यास करावा. पण हे दोन्हीही तुम्ही केलं नाही आणि स्वतःचे पैसे वाढवायचं सोडून कोणाला तरी काहीतरी पैसे मिळतायत, 2 पैसे मिळतायत, याचा विचार करून स्वतःच्या पैशाचं नुकसान केलं. तर मित्रांनो, वेळ गेलेली नाही. आणखी पण सावध राहा. बार मार्केटचा विचार करून, मार्केटचे वैशिष्ट्यांचा विचार करून गुंतवणूक करा. योग्य गोष्टीत गुंतवणूक करा आणि त्याला वेळ द्या. निश्चितपणे तुमची गुंतवणूक वाढेल. नवीन वर्ष येतंय. नवीन वर्षात हा संकल्प करा, की मी अशा पद्धतीने अत्यंत धैर्यपूर्वक गुंतवणूक करेल.